गुड मॉर्निंग गाईज. तर आता माहित नाही मी कुठे होता, कारण की ते ड्रायव्हरला विचारलं तर ते म्हणत होते की अर्ध्या तासात वगैरे पुणे पोहोचून जाईल म्हणून. म्हणजे जवळपासच आलेलो. रात्रभर एकदा आम्ही जेवण करायला थांबलो होतो. ऍक्च्युली यवतमाळमध्ये थांबणार होतो, पण यवतमाळमध्ये माहित नाही काऊन नाही थांबली, तर थांबली होती गाडी, पण शाळेत गर्दी होती खूप तिथे, आणि आधीच ट्रॅव्हल्सला वेळ झाला होता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, वणीमध्ये ट्रॅव्हल्स खूप वेळ थांबली होती ट्रॅव्हल्सचा इश्यू झाल्याबद्दल. सो मग यवतमाळला नाही थांबली, यवतमाळच्या समोर थांबली ट्रॅव्हल्स. आणि जेवण वगैरे केलं आम्ही. केलं नाही, कारण की मला पोटात प्रॉब्लेम वाटत होता आणि रात्रभर ट्रॅव्हलिंग पण करायचं होतं. सो मी काही रिस्क घेतली नाही आणि मग जेवण केलं आणि मी झोपलो. आणि डायरेक्ट मग आत्ता उठलो. आत्ता उठलो, फ्रेश वगैरे झाला आणि आत्ता अजून निघले ट्रॅव्हल्स. तर आता लवकरच आम्ही पुणे वगैरे पोहोचणार आहे. तर प्रवास चांगला. आता फक्त ट्रॅव्हल्स 1 तास लेट झाली. थोडा प्रॉब्लेम आल्याबद्दल. प्रॉब्लेम तर येतच असतो, गाडी आहे. तर असं काही झालं. बघा बाहेरचा व्ह्यू किती सुंदर दिसतंय. कॅमेऱ्यातून एवढा खास नाही दिसत असेल, पण सॉरी, इथं दुकानं आलेत. हे बघा, तुम्हाला तिकडे दिसत असेल. ॲक्च्युली हा एरियाच लागला त्यामुळे दिसत नाही आहे, पण असा खूप छान वाटत आहे. तिकडे पहाड वगैरे आहे आणि पूर्ण हिरवा हिरवा झाडं वगैरे आहे. आणि हा बाहेरचा एरिया हा बघू शकता. आता तुम्हाला ते बघा दूरचं. आम्हाला लवकर जाऊन तिकडे महाबळेश्वरला जायचं आहे. म्हणजे आम्ही इथून जेवढ्या लवकर पोचणार तेवढ्या लवकर आम्ही तिकडे महाबळेश्वर पोचणार. कारण की मग तिकडे जाऊन जर आम्ही लेट पोहोचलो तर पूर्ण दिवसच वेस्ट जाईल आणि आम्हाला काही फिरायला भेटणार नाही. आणि आमची ट्रिप 2च दिवसाची आहे. म्हणजे आज आम्ही महाबळेश्वर जर जाणार, इथून किती आता अर्ध्या तासात वगैरे पोहोचल्यावर तिथून 8:30 आता वाजले 8:30 वगैरे वाजता तिथून महाबळेश्वरला निघणार. मग तिथून महाबळेश्वरला बस लागते जायला. तसं मी सांगेनच तुम्हाला पुण्यावरून महाबळेश्वरला कसं जाता येईल तर, आणि काय प्रोसेस आहे, किती तिकीट आहे आणि कशाने जावं लागतं, तर मी सांगेलच तसं. सो मग तिथून आम्ही जाणार, बसणार तिथून, आणि तिथून मग जायला 3 ते 4 तास लागतात. जर ट्रॉफिक असली तर जास्त पण लागू शकते. आणि आज मेन म्हणजे संडे आहे, सो आज जास्त वेळ लागण्याचे चान्सेस आहे, कारण की आज सर्व लोक फिरायला वगैरे निघतात, तर गर्दी पण असू शकते. सो पाहू आता तिकडे गेल्यावर काय सिच्युएशन असते. पण तिकडे लवकर पोचलो आम्ही तर आम्हाला मग तिकडे फिरायला पण भेटणार आहे, म्हणून आमचा प्लॅन होता. आणि म्हणून आम्ही जी आमची ट्रेन होती 4 वाजताची, 5 घंटे लेट झाली. म्हणजे ती 9 वाजता असणार होती रात्री, तिच्याने नाही आलो आम्ही, कारण की आम्हाला लवकर पोचायचं होतं तिथं. हे बघा पुण्याचं फेमस मिसळ हाऊस. पुण्यातलं फेमस म्हणजे मिसळ हाऊसच आहे. ज्या त्या हॉटेलमध्ये तुम्हाला इकडे भेळ आणि मिसळच दिसेल. मिसळ तर खूप चांगलं लागते. भेळ अजून मी खाल्ली नाही, पण मिसळ खाल्ली आहे. तो मिसळ प्लॅन आता आपण जाऊन आम्ही नाश्ता करेल तर मिसळच करेल. पोहे इकडे क्वचित असतो बघा, मोस्ट ऑफ द लोक इथे मिसळच खातात. आणि इकडं जसं आपल्या विदर्भामध्ये तर्री पोहा फेमस आहे, तसा या पुण्यामध्ये मिसळ फेमस आहे. सो सगळे लोक इथं, म्हणजे मोस्ट ऑफ द 90% पीपल इथं मिसळ पावच खातात. आणि आपल्या इकडं तर्री पोहा. सो आज मी पण ट्राय करेन मिसळ, कारण की मला पण मिसळ आवडते. आणि आपल्या इकडं तेवढं खास भेटत नाही, म्हणजे भेटतच नाही असं. तर सो इकडं आलेला होता तर आम्ही मिसळच खाणार. चालू झालं वाटते पुणे, जवळपास दुकानं वगैरे लागलेले आहेत. तर आम्ही आलो जवळपासच. कुठंच नाही. तर गाईज आत्ता मी पोहोचलो पुण्यामध्ये. तिकडे पर्पलचं पार्किंग स्टेशन आहे आणि गाडी इकडेच थांबली, कारण की गाडी आता तिथे गेली तर अजून लेट होणार. सो गाडी इथंच थांबली. आधीच खूप लेट झालेली आहे ना, त्यामुळे. सो आता आम्ही पार्किंग स्टेशनला जाणार, कारण की तिकडे आमचे मित्र वगैरे थांबून आहे, वाट पाहत आहे. मग आम्ही सर्व मिळून ॲटोनी रेल्वे स्टेशनवर जाऊ, तिथं नाश्ता वगैरे फ्रेश वगैरे होऊ आणि मग तिथून तुम्हाला समोरचा प्रवास सांगेल. चला तोपर्यंत. गाईज आम्ही आता इथं पोहोचलो. आता इथून उबर करत आहोत.
हे माझं माझे पार्किंग स्टेशन आहे. आम्ही आता उबर करत आहोत कारण की ऑटोवाली इथं खूप जास्त पैसे म्हणत आहे. त्यामुळे उबर करून आम्ही इथं जाणार आहोत. पहिले रेल्वे स्टेशनवर जाणार आहोत, पुणे रेल्वे स्टेशन. आणि मग पुणे रेल्वे स्टेशनवरून तिथं फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करीन कारण की रात्री जेवण वगैरे काही झालं नाही, ट्रॅव्हल करायचं होतं तर. सो आम्ही नाश्ता करीन आणि मग फ्रेश झाल्यावर तिकडं स्वारगेटकडे निघणार कारण की स्वारगेटपासून बस आहे आमची. तो तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, भेटू समोरच्या ब्लॉग.